हॅलो. ऑसिलेशन्स या आपल्या 5व्या चॅप्टरचं आजचं हे 5वं सेशन आणि आजच्या सेशनमध्ये आपण बघणार आहोत एनर्जी ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन अर्थात SHM. सो ज्यावेळेला आपण पार्टिकलचा विचार करतो, जे पार्टिकल SHM परफॉर्म करते, त्या पार्टिकलमध्ये त्याला एक विशिष्ट अशी स्पीड असते आणि आपल्याला माहिती आहे की जिथे स्पीड आहे तिथे कायनेटिक एनर्जी असते. असं आपण का म्हणतो? कारण आपल्याला माहिती आहे कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे, K = 1/2 mv². सो जिथे v आहे म्हणजे स्पीड आहे तिथे कायनेटिक एनर्जी आहे. ओके, ॲट ऑल द पोझिशन्स असं म्हटलंय बघा, एक्सेप्ट ॲट द एक्स्ट्रीम पोझिशन्स. असं का म्हटलंय? कारण एक्स्ट्रीम पोझिशनला काय होतं तर तिथे कायनेटिक एनर्जी 0 होते आणि म्हणून ते पार्टिकल पुन्हा मेन पोझिशनकडे यायला सुरुवात होते. म्हणून त्या ठिकाणी फक्त तुम्हाला जी कायनेटिक एनर्जी आहे ती 0 असते, बाकीच्या ठिकाणी काहीतरी एक स्पीड आपल्याला त्या ठिकाणी मिळते. म्हणून सगळ्या पोझिशनला आपल्याला कायनेटिक एनर्जी मिळते किंवा स्पीड मिळते असं आपण म्हणू शकतो, एक्स्ट्रीम पोझिशन्स सोडून. इनफॅक्ट ज्या वेळेला आपण रिस्टोरिंग फोर्सचा जेव्हा विचार करतो, याही कंडिशनमध्ये एक एक्सेप्शनल केस काय आहे तर मीन पोझिशन. ओके, so even in the presence of a restoring force the particle occupies various positions. so वेगवेगळ्या पोझिशन्स पार्टिकलच्या आपल्याला दिसतात ज्या वेळेला रिस्टोरिंग फोर्स तिथे असतानाही. आणि याचा अर्थ काय आहे की हे जे सगळं जे घडतंय म्हणजे इथे डेफिनेटली आपल्याला माहिती आहे असं काहीतरी चेंज होतोय तिथे, याचा अर्थ तिथे काहीतरी वर्क होत आहे. सो दिस इज अन इंडिकेशन दॅट वर्क इज डन and the system has potential energy. so सिस्टमला पोटेन्शियल एनर्जी आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे वरच्या आता केसमध्ये आपण सुरुवातीला काय बघितलं की त्याला कायनेटिक एनर्जी असते त्या पार्टिकलला, आणि इथे आपण असं बघतोय की इथे काहीतरी पोटेन्शियल एनर्जी पण आहे. अर्थात ब्रॅकेटमध्ये बघा काय काय लिहिलंय, इलास्टिक इन द केस ऑफ स्प्रिंग. म्हणजे जर स्प्रिंग असेल तर जी पोटेन्शियल एनर्जी येते ती इलास्टिक फॉर्ममध्ये राहील. ग्रॅव्हिटेशनल फॉर द पेंडुलम. सो पेंडुलमच्या बाबतीमध्ये काय होईल तर ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी असं आपण त्याला म्हणतो, किंवा मॅग्नेटच्या केसमध्ये काय म्हटलंय तर मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी असेल. सो वेगवेगळ्या फॉर्ममध्ये असेल ती पोटेन्शियल एनर्जी. सो आपण काय म्हणू शकतो बघा, द टोटल एनर्जी ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग अन SHM इज दस द सम ऑफ इट्स कायनेटिक अँड पोटेन्शियल एनर्जीज. सो जी टोटल एनर्जी आहे ती आपल्याला कशातून मिळणार आहे तर कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जीची सम म्हणजेच बेरीज केली की आपल्याला टोटल एनर्जी ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन मिळणार आहे. ओके, सो थोडंसं जर त्याच्या आपण डेरिव्हेशनच्या पार्टकडे गेलो तर आपण काय म्हणू शकतो बघा, कन्सिडर अ पार्टिकल ऑफ मास m परफॉर्मिंग अ लिनियर SHM अलॉंग द पाथ mn अबाउट द मीन पोझिशन O. आणि पुढे आपण असं म्हणू शकतो, आपण डायग्राम काढण्याच्या आधी, ॲट अ गिव्हन इन्स्टंट लेट द पार्टिकल बी ॲट P at a distance x from O as shown below. सो ती जी डायग्राम आहे आपल्या पुस्तकामध्ये ती तुमच्या समोर ठेवतोय बघा. काय बघा त्यांनी जे म्हटलंय ते, हे जे पार्टिकल आहे ओके त्याची मास जे आहे ते स्मॉल m असणार आहे. जे इथे डायग्राम मध्ये आपल्याला इथे मास m असं दिसत नाहीये तुम्हाला. परफॉर्मिंग SHM म्हणजेच लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन आहे. हे पाथ दिलाय mn. सो mn हा पाथ आहे, त्याच्या अलॉंग हे सिंपल हार्मोनिक मोशन होते आणि मीन पोझिशन जो आहे तो O आहे असं म्हटलंय. पुढे आपण काय म्हटलंय, ॲट गिव्हन इन्स्टंट म्हणजे जो काही टाइम t असेल तेव्हा काय असेल, पार्टिकल हे P या पोझिशनला असेल आणि मीन पोझिशन पासून म्हणजे O पासून P पर्यंत डिस्टन्स हे x असणार आहे असं आपण म्हटलेलं आहे. ओके, सो त्याच्यानुसार ही डायग्राम काढली आहे. आणि आपल्याला माहिती आहे आपण मागच्या सेशनमध्ये व्हेलॉसिटी जर बघितली पार्टिकलची तर त्याच्यासाठी एक इक्वेशन बघितलं होतं. काय होतं ते इक्वेशन तर v इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर रूट ऑफ a² - x². सो हे फक्त मी तुमच्या समोर ठेवतोय आणि याचा आपल्याला वापर पुढे करायचा आहे, म्हणून एक तुर्तास माहिती असली पाहिजे, कारण हे आपण मागच्या सेशनमध्ये बघितलंय. सो हे आपण वापरणार आहोत पुढे. तर जर आपण याचा विचार केला पूर्ण डेरिव्हेशनचा तर आत्ता जे आपण म्हटलं
की टोटल एनर्जी आपण काढणार आहोत. एनर्जी ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग एसएचएम असं आपल्या आर्टिकलचं नाव आहे. तर आपण टोटल एनर्जी काढणार आहोत थोडक्यात त्या पार्टिकलची. आणि असं आपण बघतोय की त्याचे दोन पार्ट्स आहेत. म्हणजे काय, एक आहे कायनेटिक एनर्जी आणि दुसरा आहे पोटेन्शियल एनर्जी. सो पहिल्या पार्टमध्ये आपण काय करू, तर कायनेटिक एनर्जी कॅल्क्युलेट करू किंवा कायनेटिक एनर्जीसाठीचं इक्वेशन ऑब्टेन करू. त्यानंतर पोटेन्शियल एनर्जीचं इक्वेशन ऑब्टेन करू आणि मग नंतर कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी या दोन्ही इक्वेशनची बेरीज करून आपल्याला मग टोटल एनर्जी त्या पार्टिकलची मिळेल. सो वळूया आपण त्या पार्टकडे. तर त्यातला पहिला जो पार्ट असणार आहे तो आपण लिहिणार आहोत कायनेटिक एनर्जीसाठी. आता जनरल केसमध्ये कायनेटिक एनर्जीचा जो फॉर्म्युला आहे तो आपल्याला माहिती आहे. कायनेटिक एनर्जी आपण ई के या लेटरने दाखवतो किंवा काही ठिकाणी के ई असं लिहिलेलं असतं, के फुल स्टॉप ई फुल स्टॉप. आता आपण ई आणि सबस्क्रिप्टला के लिहिले. सो 1/2 mv² असं आहे बघा. आणि आत्ताच मी तुम्हाला सांगितलं जी व्ही ची व्हॅल्यू आहे ती आपण इथे सबस्टिट्यूट करू शकतो. तर ती व्ही ची व्हॅल्यू काय आहे, तर ओमेगा आणि ब्रॅकेटमध्ये काय आहे, तर सॉरी ब्रॅकेटमध्ये नव्हे, ओमेगा आणि स्क्वेअर रूटमध्ये काय आहे, a² मायनस x². सो तेही लिहून टाकूया इथे. हे बघा मी काय केलंय, तर व्ही ची जी काही व्हॅल्यू आहे ती मी आधी ब्रॅकेटमध्ये लिहिली आहे आणि त्याचा स्क्वेअर जो आहे तो तसाच ठेवला आहे. सो जर आपण याचं स्क्वेअर करायला गेलो तर काय होईल, या ओमेगाचा पण स्क्वेअर होईल आणि या दोघांचा जो स्क्वेअर आहे हा ऑलरेडी ब्रॅकेटमध्ये स्क्वेअर रूटमध्ये आहेच, पण हे स्क्वेअर रूट निघून जाईल स्क्वेअर केल्यानंतर, बरोबर. त्यामुळे मग काय लिहिता येईल बघा आपल्याला, तर 1/2 mω² आणि ब्रॅकेटमध्ये लिहिले मी a² मायनस x². आता इथे मात्र हे ब्रॅकेटमध्ये आपल्याला ठेवावंच लागेल का, कारण हे बघा इथून या टर्मने याला सुद्धा आपल्याला वेगळं गुणायचं, लक्षात घ्या. इथे जर आपण ब्रॅकेट जर टाकलंच नाही तर काय होईल, मग इथे हा a² याला अटॅच होईल आणि नुसता x² हा सिंगल राहील. तर ते तसं नको आहे आपल्याला. त्याच्यामुळे कारण ही जी टर्म आहे टोटल मायनस साईन तिथे असल्यामुळे ही एकत्र क्वांटिटी आहे, लक्षात घ्या, a² मायनस x² ही व्हॅल्यू. ठीक आहे. सो हे आपलं बेसिक इक्वेशन आहे कायनेटिक एनर्जीसाठी. काही वेळेला आपण थोडंसं मॉडिफाय करू शकतो. तुम्ही कुठलंही इक्वेशन द्या, इथे इथपर्यंत येऊन तुम्ही थांबलात तरी चालेल कायनेटिक एनर्जीसाठी. पण बऱ्याचदा आपल्याला माहिती आहे बघा, कारण आपण जिथे डिफाईन केलं होतं जेव्हा सिंपल हार्मोनिक मोशनचं जेव्हा पहिलं आपण डिफरन्शियल इक्वेशन बघितलं होतं ना, तिथे आपण बघितलं होतं, आपण काय म्हटलं होतं तिथे, तर ω² इज इक्वल टू k/m असं जे म्हटलं होतं. म्हणून आपण इथे असं म्हणू शकतो की m × ω² इज इक्वल टू k. ओके. सो सिंपल रिअरेंज करून, आणि म्हणून काही ठिकाणी असं तुम्हाला मेन्शन केलेलं मिळेल 1/2 k a² मायनस x². ओके. म्हणजेच हा जो m² m × ω² जो आहे तो म्हणजे काय, k आहे, बरोबर ना. कारण आपण ते बघितले. जर तुम्हाला लक्षात येत नसेल तर थोडंसं मागे जाऊन मागच्या सेशनचा अभ्यास केला तरी तुमच्या ते लक्षात येईल की आपण ω² ची व्हॅल्यू काय घेतली होती. ठीक आहे. सो आपण सबस्टिट्यूशन केलं तिथे, जे पहिलं आपलं आर्टिकल जिथे स्टार्ट होते, जिथे डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर SHM बघितलंय तिथे तुम्हाला हे कळून जाईल. तर तुर्तास आपण या इक्वेशनला आता आपण इक्वेशन नंबर 1 म्हणून ठेवूया. इथे आपण कायनेटिक एनर्जी काय आहे ते बघितलंय. तर आपला जो दुसरा पार्ट आहे तो असणार आहे पोटेन्शियल एनर्जीचा. तर हे जे इक्वेशन आहे ते आपल्याला लागणार आहे कायनेटिक एनर्जीचं फायनल इक्वेशन, आणि आता आपण वळणार आहोत ते म्हणजे पोटेन्शियल एनर्जीकडे. ठीक आहे. सो पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय आहे ते तुमच्या लक्षात येईल आणि हळूहळू स्टेप बाय स्टेप आपण पोटेन्शियल एनर्जी ऑब्टेन करणार आहोत. सो सुरुवात बघा आपण कशाने करतोय, तर रिस्टोरिंग फोर्स ऍक्टिंग ऑन द पार्टिकल ॲट पॉइंट P इज गिवन बाय, आणि रिस्टोरिंग फोर्स आपण बघितले तिथे सुद्धा, हे सुद्धा तिथेच आपण शिकलोय बघा. तो काय आहे फोर्स, तर F इज इक्वल टू मायनस kx वेअर k इज द फोर्स कॉन्स्टंट. सो आपल्याकडे हा फोर्स कॉन्स्टंट सुद्धा आहे. सो समजा हे पार्टिकल जे आहे त्या मूळ पोझिशन पासून थोडंसं आणखीन पुढे गेलं, म्हणजे समजा ती डिस्प्लेसमेंट dx असेल अगेन्स्ट द रिस्टोरिंग फोर्स F, तर मग या सिच्युएशनमध्ये जी काही टोटल वर्क डन असणार आहे, आपल्याला माहिती आहे फोर्सची आपण जी किंमत आहे ती आपण इथे लिहिली आहे. आणि जर आपण वर्क डन टोटल जर म्हणत असू तर वर्क डन आपण कसं देतो, तर फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. तर आपण इथे असं म्हणतोय की जे पार्टिकल आहे ते थोडंसंच पुढे dx ने सरकत असेल अगेन्स्ट द रिस्टोरिंग फोर्स F, अगेन्स्ट आहे म्हणजे ऑपोजिट साइन तिथे येणार आहे, हे लक्षात ठेवा. तर त्यामुळे मग काय होईल, द एक्सटर्नल वर्क डन dw ड्युरिंग धिस डिस्प्लेसमेंट विल बी, मग काय होईल तो dw तुम्ही कसं लिहिणार, तर आपल्याला माहिती आहे, तर हे जे डिस्प्लेसमेंट आहे ती अगेन्स्ट द रिस्टोरिंग फोर्स आहे. सो ते ऑपोजिट डिरेक्शनमध्ये वर्क डन सुद्धा, त्याच्यामुळे परिस्थिती काय होईल, तर dw आपण कसं लिहिणार बघा, dw इज इक्वल टू F इंटू मायनस dx. ओके.
आणि आता इथे आपल्याला मग काय करावं लागेल, तर एफची पण एक व्हॅल्यू आहे जी वरती आता आपल्याला दिसते बघा वरती. तर एफची व्हॅल्यू आपण इथे जर सबस्टिट्यूट केली तर मग आपण काय लिहू, तर इज इक्वल टू मायनस के एक्स, कारण वरती पण व्हॅल्यू मायनस के एक्स आहे बघा, आणि ब्रॅकेटमध्ये मायनस डी एक्स आहे. हा गुणाकार आहे लक्षात ठेवा, नाही तर एरवी जर हे ब्रॅकेट इथे नसतं तर मग काय झालं असतं, तर तुम्ही केलं असतं मायनस के एक्स मायनस डी एक्स, असं नाही आहे ते, मायनस के एक्स इंटू मायनस डी एक्स. सो त्यामुळे काय होईल, मल्टिप्लिकेशन मध्ये हे दोन्ही मायनस मायनस निघून जातील, प्लस होतील, आणि म्हणून मग आपण डी डब्ल्यू काय लिहितो, तर के एक्स इंटू डी एक्स. ठीक आहे. आणि मग त्याच्यामुळे जर आपण टोटल वर्क डन जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं झालं तर मग काय करावं लागेल आपल्याला, तर थोडक्यात इंटिग्रेशन घ्यावं लागेल बघा, कारण आपण जी व्हॅल्यू काढली आता ती डी डब्ल्यू ची काढली, आणि आपल्याला व्हॅल्यू कशाची काढायची, टोटल वर्क डन म्हणजे डब्ल्यू ची काढायची आहे. सो आपल्याला काय करावं लागेल, तर याचं इंटिग्रेशन घ्यावं लागेल, आणि म्हणून मग आपण काय म्हणूया, द टोटल वर्क डन ऑन द पार्टिकल टू डिस्प्लेस इट फ्रॉम ओ टू पी इज गिव्हन बाय, आणि मग आपल्याला काय करावं लागेल, तर ते आत्ताच्या इक्वेशनचं काय करावं लागेल, इंटिग्रेशन घ्यावं लागेल. म्हणजे इंटिग्रेशन डी डब्ल्यू फ्रॉम 0 टू एक्स, आणि डी डब्ल्यूची व्हॅल्यू काय आहे, तर के एक्स डी एक्स आहे. ओके. जर तुम्ही पुस्तकामध्ये बघितलं तर तिथे थेट व्हॅल्यू तुम्हाला सबस्टिट्यूट केलेली दिसेल, तर इथे फक्त मी या स्टेपमध्ये तुम्हाला ते नीट कळावी या पद्धतीने एक दोन स्टेप एक्स्ट्रा घेऊन हे करतो, त्यामुळे कदाचित तुम्हाला पुस्तकात मिळणार नाही, पण हे समजून घ्या, तुम्हाला ज्या पद्धतीने डेरिव्हेशन घ्यायचं त्या पद्धतीने घ्या, पण या पद्धतीने जर तुम्ही दिलात तर ते तुम्हाला इझी जाईल, तुम्हाला अंडरस्टँडिंगला सोपं जाईल. आणि म्हणून काही फार जास्तीच्या स्टेप्स नाही आहेत, पण त्या इम्पॉर्टंट स्टेप्स आहेत इथे. आणि मग काय होईल बघा, तर इथे आपल्याला माहिती आहे की के इज अ फोर्स कॉन्स्टंट, सो तो कॉन्स्टंट आहे म्हटल्यानंतर तो आपण इंटिग्रेशन साइनच्या बाहेर घेऊ शकतो, सो तो घेऊन टाकूया. सो के आलाय बघा इंटिग्रेशन साइनच्या बाहेर, आणि मग इंटिग्रेशन एक्स डी एक्स फ्रॉम 0 टू एक्स. सो आपल्याला एक्स डी एक्स इंटिग्रेशनचा जो फॉर्म्युला आहे तो आपल्याकडे आहे, आणि त्याच्यानंतर इथे आपण तो फॉर्म्युला डायरेक्ट जर टाकला तर आपल्याला काय मिळेल बघा, तर के आणि एक्सचं जे इंटिग्रेशन आहे एक्स डी एक्सचं ते असणार आहे एक्स स्क्वेअर बाय 2. ओके. आणि मग इथे परिस्थिती काय आहे बघा, मी या ठिकाणी जी लिमिट्स आहेत ती इथे टाकली नाहीत बघा, म्हणजे इथे खरं तर इथे 0 लिहायला पाहिजे आणि इथे एक्स लिहायला पाहिजे. आणि मग काय करतो आपण, तर सुरुवातीला अप्पर लिमिटची व्हॅल्यू जी आहे ती इथे सबस्टिट्यूट करतो. सो अप्पर लिमिट आपलं काय आहे, तर इथे एक्स स्क्वेअरच होणार आहे, कारण एक्सच्या जागेवर आपण एक्स टाकणार आहोत. सो एक्स स्क्वेअर बाय 2 मायनस लोअर लिमिट आपण टाकणार आहोत एक्सच्या जागेवर, ते किती होणार आहे, तर ते 0 स्क्वेअर बाय 2, म्हणजे ते 0च होणार आहे. म्हणजे थोडक्यात इथे एक स्टेप जी आहे ती मी घालली आहे परत, पण ती तुमच्या लक्षात येईल, कारण का आपण हे रेग्युलर पॅटर्नमध्ये हे केलंय त्याच्यामुळे, कारण इथली जी लोअर लिमिट जी आहे ते 0 असेल तर पुन्हा ती जी व्हॅल्यू आहे ती टाकण्याची गरज पडत नाही. आणि म्हणून मग हे फायनली डायरेक्ट लिहिले मी एक्स स्क्वेअर, एरवी कसं लिहिलं असतं तुम्ही, एक्स स्क्वेअर बाय 2 मायनस 0 स्क्वेअर बाय 2. ओके. म्हणजे थोडक्यात याचे लिमिट्स सबस्टिट्यूट करून. सो आत्ताच्या केसमध्ये आपल्याला असं दिसतंय बघा, के इंटू एक्स स्क्वेअर बाय 2, आणि मग हेच आपण थोडंसं डिसेंट फॉर्ममध्ये असं लिहू शकतो की 1/2 के एक्स स्क्वेअर. ओके. याच्यापेक्षाही आणखीन एक स्टेप आपण पुढे जाऊ शकतो बघा, जसं की मगाशी मी तुम्हाला म्हटलं, मगाशी आपण सिंपल मेथडमध्ये काय केलं होतं, तर जो एम ओमेगा स्क्वेअर होता तिथे आपण के टाकला होता, बरोबर आहे ना. तर ते या ठिकाणी असंही होऊ शकतं बेसिकली, की हा जो के आहे तिथे तुम्ही एम ओमेगा स्क्वेअर असं लिहू शकता. सो जर तुम्ही मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे जर त्या तिसऱ्या स्टेपमध्ये थांबला असाल कुठे, ज्या ठिकाणी केच्या ऐवजी एम ओमेगा स्क्वेअरची टर्म आहे, तर तुम्हाला हे इक्वेशन सुद्धा एम ओमेगा स्क्वेअरच्या टर्ममध्ये आणायचं जर असेल तर तुम्ही ते आणू शकता. सो पुढच्या स्टेपमध्ये आपण ती थोडीशी ॲडजस्टमेंट आहे ती करू. तुर्तास आपण जे बघितलंय हे आपण टोटल वर्क डन बद्दल बोललोय, इथे कुठेही आपण पोटेन्शियल एनर्जी अशी बोललेलो नाही, बरोबर ना. तर आपल्याला माहिती आहे खरं तर वर्क इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ एनर्जी, आणि म्हणून एक फक्त कमेंट करूया, आणि हेच जे इक्वेशन आहे वर्क डनचं तेच आपण पोटेन्शियल एनर्जी म्हणून लिहिणार आहोत. सो लिहून टाकूया, दिस शुड बी द पोटेन्शियल एनर्जी ईपी ऑफ द पार्टिकल ॲट डिस्प्लेसमेंट एक्स. तुम्ही असंही म्हणू शकता, दिस वर्क डन इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी अँड देअरफॉर तुम्ही काय म्हणू शकता, ईपी इज इक्वल टू 1/2 के एक्स स्क्वेअर. सो या इक्वेशनला आपण नंबर देऊन ठेवूया. इक्वेशन नंबर 2, जर तुम्हाला जे मगाशी मी म्हटलं तसं के ची जर व्हॅल्यू तुम्हाला सबस्टिट्यूट करायची असेल
म्हणजे तिथे जर तुम्ही एम ओमेगा स्क्वेअरच्या टर्मपर्यंत थांबला असाल तर इथे काय कराल, तर एक्झॅक्टली तुम्ही हे मी तुमच्या समोर ठेवतो, याला मी नंबर देत नाही पण हे तुम्हाला माहीत असावं, म्हणजे जर तुम्ही केच्या ऐवजी एम ओमेगा स्क्वेअर तिकडे वापरणार असाल तर इकडे सुद्धा मग एम ओमेगा स्क्वेअरची टर्म असलेली हे इक्वेशन आपल्याला वापरावं लागेल. पण आता मी ज्याला नंबर दिला इक्वेशन नंबर 1 त्याच्यात केचाच वापर आहे आणि इथे सुद्धा केचाच वापर आपण केलेला आहे. ओके, सो हे जे इक्वेशन आपल्याला आता मिळालंय इक्वेशन नंबर 2 हे काय आहे, तर पोटेन्शियल एनर्जीचं इक्वेशन आहे. आणि जे मगाशी आपण म्हटलं की जर टोटल एनर्जी आपल्याला काढायची असेल तर आपल्याला कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जीची बेरीज घ्यावी लागेल. सो आपण ते पहिले शब्दात लिहूया आणि त्याच्यानंतर आपण ते मॅथमॅटिकली थोडंसं एक्सप्रेस करूया. सो द टोटल एनर्जी ऑफ द पार्टिकल इज द सम ऑफ द कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी. आणि याचाच थोडक्यात मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये जर आपल्याला लिहायचं असेल तर आपण कसं लिहिणार, तर E इज इक्वल टू EK प्लस EP म्हणजे पोटेन्शियल कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. आपण इथे E लिहिले, आपण एनर्जी म्हटले. टोटल एनर्जी जर एखाद्याला म्हणायचं असेल तर तो TE असं म्हणू शकतो, परंतु ही एनर्जी जी आहे ती टोटल एनर्जी असणार आहे. ठीक आहे, सो आता EK म्हणजे मगाशी जे इक्वेशन आपण 1 ऑब्टेन केलंय ते आपण घेणार आहोत EK साठी, आणि EP साठी जे आता तुम्हाला इथे समोर दिसतंय ते 1/2 kx² हे आपण सबस्टिट्यूट करणार आहोत. सर मी प्रत्येक ठिकाणी आता लिहित नाही की सबस्टिट्यूटिंग इक्वेशन नंबर 1 and 2 इन धिस इक्वेशन आणि याला इक्वेशन नंबर 3 वगैरे, तर हे मी करत नाही. जर तुम्हाला असं वाटत असेल की आपण हे थोडंसं करूया अजून, तर इथे तुम्ही याला इक्वेशन नंबर 3 म्हणा आणि मग म्हणा की सबस्टिट्यूटिंग इक्वेशन नंबर 1 and 2 इन इक्वेशन नंबर 3 जर तुम्हाला म्हणायचं असेल तर म्हणू शकता. ठीक आहे, तर ते पुन्हा पुन्हा तेच काय फार आपण त्यात वेगळं करत नाही आहे म्हणून ते फक्त मी इथे टाळले. तर तुम्ही डायरेक्ट इथे काय करू शकता, तर ही व्हॅल्यू जी आहे ती इथे सबस्टिट्यूट करू शकता. ही बघा, ही जी कायनेटिक एनर्जीची व्हॅल्यू आहे ती ही टर्म आहे आणि ही पोटेन्शियल एनर्जीची आत्ता काढली ती. हे बघा, हे मी तुम्हाला म्हणत होतो की समजा जर तुम्ही इथे केच्या ऐवजी एम ओमेगा स्क्वेअरची टर्म जी कायनेटिक एनर्जी जी होती तिथे जर थांबला असतात तर मग तुम्हाला इथे EP साठी हे लिहावं लागलं असतं एम ओमेगा स्क्वेअर ही वाली टर्म. ठीक आहे, तर आता आपण काय केलं, इथे बघा हे केच आहे त्यामुळे इथला के आहे इथे पण के आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम येणार नाही. जर तुम्ही ही टर्म जी आहे किंवा हे जे इक्वेशन आहे ते आपण या टर्मच्या ऐवजी टाकणार असू तर मग इथे काय कराल, केच्या ऐवजी एम ओमेगा स्क्वेअर आपल्याला सबस्टिट्यूट करावं लागेल. तर ते सुद्धा आपण तिथे बघितले. ओके, तर तुम्हाला जे सोयीस्कर असेल ते तुम्ही वापरू शकता. तर आता इथे फक्त काय करावं लागेल बघा, तर हे जे ब्रॅकेट आहे हे पहिलं आपण थोडंसं एक्सपांड करूया आणि मग त्याच्यानंतर इझी पडेल आपल्याला हे कॅल्क्युलेशन. आणि म्हणून थोडंसं सेपरेशन केल्याच्या नंतर काय इंटरेस्टिंग गोष्ट घडते ती तुम्हाला दाखवतो. काय होईल बघा, E इज इक्वल टू हे बघा सेपरेट केल्यावर काय झालं, 1/2 KA² मायनस 1/2 KX² प्लस 1/2 KX². म्हणजे काय झालं, तर इथे ही मायनसची टर्म आणि इथे प्लसची टर्म हे कॅन्सल झाले. ओके, म्हणजे याचा अर्थ या टर्म हे बघा जे ब्रॅकेट सोडवल्याच्या नंतर हे जेव्हा वेगळे झाले तेव्हा आपण हे कॅन्सल आउट करू शकलो. म्हणजे आता फायनली काय शिल्लक राहिलं, तर या दोन शेवटच्या टर्म ज्या आहेत ते कॅन्सलच झाल्या एकमेकांना आणि मग E इज इक्वल टू 1/2 KA² असं शिल्लक राहिलं. किंवा दुसऱ्या भाषेत जर मग अशी मी म्हटलं जसं एम ओमेगा स्क्वेअरच्या टर्ममध्ये जर लिहायचं असेल तर तुम्ही कसं लिहू शकता बघा, ऑर E इज इक्वल टू 1/2 एम ओमेगा स्क्वेअर A². सो याही पद्धतीने लिहू शकता. किंवा आपण कायनेटिक एनर्जीसाठी जे एरवी इक्वेशन लिहितो 1/2 mv², तर ते या ठिकाणी आपण कसं लिहू शकतो परत एकदा, तर E इज इक्वल टू 1/2 m आणि हे जे काही तुम्हाला दिसतंय बघा ओमेगा स्क्वेअर A², तो म्हणजेच आपला Vmax स्क्वेअर आहे. कारण जी व्हेलॉसिटी आहे ती आपण ए ओमेगाने दाखवतो. आपण जे ग्राफिकल प्रेझेंटेशन जर त्याचं बघितलं तर ते तुमच्या लक्षात येईल. अर्थात हा जो आर्टिकल ग्राफिकल प्रेझेंटेशनचं जे आर्टिकल आहे ते प्रत्यक्षामध्ये या वर्षीच्या सिलेबसमध्ये कट केल्यामुळे त्याच्या डिस्कशनमध्ये मी गेलेलो नाही आहे, परंतु हे लक्षात घ्या, जर तुम्हाला बघायचं असेल तर पुस्तकामध्ये तुम्ही हे बघू शकता. आणि त्यामुळे ए ओमेगा म्हणजेच ती व्हेलॉसिटी आहे बेसिकली आणि A² ओमेगा स्क्वेअर म्हणजे व्हेलॉसिटीचं स्क्वेअर. सो या पद्धतीने आपण हे इक्वेशन काढले. याला एक नंबर देऊन ठेवूया, इक्वेशन नंबर 3. आता ही जी तिन्ही इक्वेशन आहेत खरं तर याला पाहिजे तर कन्सिडरेशनमध्ये तुम्ही असं म्हणू शकता, पहिलं इक्वेशन 3A, दुसरं 3B आणि तिसरं 3C असंही म्हणू शकला असतात. मी हे एका लाईनमध्ये लिहिले. तुम्हाला जर असं वाटलं तर तुम्ही एकाखाली एक लिहा आणि त्याला 3A 3B 3C असं लिहू शकता. ओके, सो हे जे इक्वेशन आहे बेसिकली किंवा हे जे एक्सप्रेशन आहे ते तुम्हाला काय देणार आहे, तर टोटल एनर्जी ऑफ द पार्टिकल ॲट पॉईंट
पी. आणि जर तुम्ही असं बघितलात याच्यामध्ये, म्हणजे आता आपण नेहमीच्या फॉर्मॅटमध्ये वापरण्यासाठी जर हे कॉमनली वापरायचं म्हटलं, हे इक्वेशन याच्याकडे जर बघा तर तुम्हाला काय दिसेल, म्हणजे सगळीच इक्वेशन तुम्हाला बघायची आहेत खरं तर याच्यावरून मी काहीतरी ऑब्टेन करणार आहे आणि मग त्याच्यावरून तुम्ही एक कन्क्लुजन काढू शकता. सो जर आपण नीट बघितलं तर आपल्याला लक्षात येईल बघा, एम, ओमेगा अँड ए आर कॉन्स्टंट. द टोटल एनर्जी ऑफ द पार्टिकल ॲट एनी पॉइंट पी इज कॉन्स्टंट. आणि ब्रॅकेटमध्ये आपण म्हटलं इंडिपेंडंट ऑफ एक्स अँड टी. सो एक्स आणि टी याच्यावरती काही अवलंबून नाहीत आणि त्याच्यामुळे इथे आपल्याला दिसतंय की एम, ओमेगा आणि ए ह्या गोष्टी कॉन्स्टंट आहेत आणि त्यामुळे कुठल्याही पॉइंटला एनर्जी जी आहे ती कॉन्स्टंट असणार आहे. आणि म्हणून दुसऱ्या शब्दात आपण काय म्हणू शकतो, द एनर्जी इज कॉन्झर्व्ड इन सिंपल हार्मोनिक मोशन, अर्थात SHM. ओके. याच्या पुढे जाऊन आणखीन एक जर कन्क्लुजन या सगळ्या याच्यामध्ये जर आपल्याला काढायचं झालं तर आपण काय म्हणू शकतो बघा, म्हणजे आपल्याकडे ही 3 इक्वेशन आपल्याला दिसतातच आहेत की ज्याला आपण 3A, 3B, 3C असं म्हणूया, असं मी म्हणतोय. तर याच्या पुढे जाऊन जर आपण असं बघितलं की एन ही जर का फ्रिक्वेन्सी असेल तर आपण ओमेगा जो आहे तो ओमेगा कसा लिहितो, तर 2πn असा लिहितो. आणि मग हे जे तुम्हाला इक्वेशन दिसतं इथलं ओमेगा स्क्वेअर, बरोबर नाही, तर ओमेगाच्या ऐवजी मी 2πn सबस्टिट्यूट करू शकतो आणि मग थोडंसं आणखीन एक स्टेप पुढे जाऊन आपल्याला त्याची कन्क्लुजन्स काढता येऊ शकतील. सो पहिल्यांदा लिहून टाकूया, इफ एन इज द फ्रिक्वेन्सी इन SHM, ओमेगा इज इक्वल टू 2πn. आणि मग हे जे इक्वेशन आहे हे आत्ताच्या ज्या इक्वेशन नंबर 3 म्हणजे स्पेशली 3B म्हणूया आपण हवं तर, त्याच्यामध्ये जर सबस्टिट्यूट केलं, इथे मी 3B असं म्हटलं नाही आहे कारण का तिथे आपण ABC असं काही म्हटलं नाही, तुम्ही म्हणणार जर असाल तर. ओके. सो त्या बीचं जे इक्वेशन आहे 3B त्याच्यामध्ये आपण सबस्टिट्यूट जर केलं तर मग काय होईल बघा, तर E इज इक्वल टू 1/2 m 2πn ब्रॅकेटमध्ये ठेवलाय बघा, जो आपला प्रत्यक्षामध्ये ओमेगा होता त्याच्याऐवजी मी इथे काय करतो, हा जो ओमेगा आहे 2πn तो मी इथे सबस्टिट्यूट केलाय 2πnचा स्क्वेअर इंटू a स्क्वेअर. आणि मग हे आपल्याला थोडंसं आणखीन स्प्लिटअप करता येईल. हा जो स्क्वेअर आहे बघा तो आपल्याला करायचा आहे, तर मी कसा करतोय बघा, 2चा स्क्वेअर किती होईल, 4 होईल, पायचा स्क्वेअर पाय स्क्वेअर आणि nचा स्क्वेअर n स्क्वेअर. एवढं सिंपल आहे ते, त्यामुळे मी हे लिहून टाकलं बघा 1/2 m 4 इंटू पाय स्क्वेअर n स्क्वेअर इंटू a स्क्वेअर. आता काय होईल, इथे तुम्हाला 2 दिसतोय आणि इथे 4 दिसतोय, सो इथे भाग जातोय बघा, बे के बे 2 4 आणि त्यामुळे इथला हा 2 कॅन्सल होईल आणि इथे वरती 4च्या ऐवजी 2 शिल्लक राहतील. मग हे कसं लिहू शकतो बघा, इथे m आहे म्हणजे इथे 2 राहिला बघा, 2m आणि त्यानंतर मग पुढे येईल पाय स्क्वेअर n स्क्वेअर a स्क्वेअर. ठीक आहे. सो या पद्धतीने हे लिहिले आपण. पुस्तकामध्ये थोडेसे टर्म्स इकडे तिकडे केलेले आहेत पण इथे जसं आपल्याला दिसतंय त्या पद्धतीने आपण लिहिले. पुस्तकामध्ये जर तुम्ही बघितलं तर थोडंसं काहीतरी मला वाटतं त्या टर्म्स वेगळ्या केल्या आहेत. मला वाटतं एमची जी टर्म आहे ती सगळ्यात शेवटी आली आहे असं काहीतरी झालंय, पण त्याने काय फरक पडत नाही आपल्याला. इक्वेशन जे आहे ते काही बदलत नाही, त्याची जागा, कारण आपण हे स्केलरमध्ये लिहिलेलं आहे. काही वेक्टर असेल तर त्याची पोझिशन बदलल्याने फरक पडतो, इथे काही फरक पडणार नाही आहे. आणि दुसरं आपण असं करू शकतो परत की फ्रिक्वेन्सी जी आपण म्हटली आहे ना बेसिकली, ती फ्रिक्वेन्सी म्हणजेच काय तर रेसिप्रोकल ऑफ टाइम. म्हणून आणखीन एक पुढे स्टेप जाऊन आपण असं म्हणू शकतो, ऑर E इज इक्वल टू, हे बघा इथे जे लिहिले तेच मी लिहिलंय 2m पाय स्क्वेअर आणि n स्क्वेअरच्या ऐवजी फक्त मी n च्या ऐवजी 1/t टाकलाय स्क्वेअर. म्हणजे तुम्ही एरवी ते काय लिहू शकला असतात 1/t स्क्वेअर असं नुसतं लिहू शकता, कारण का टीचा स्क्वेअरच आहे हा, कारण या ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे बघा, म्हणजे 1चा स्क्वेअर थोडक्यात 1च होईल डिवायडेड बाय t स्क्वेअर. ओके. सो पुस्तकामध्ये देताना त्यांनी काय केलंय 2 पाय स्क्वेअर म्हटलंय, नंतर m म्हटलंय आणि त्यानंतर त्यांनी a स्क्वेअर अपॉन t स्क्वेअर असं म्हटलंय काहीतरी, पण हे तेच आहे लक्षात घ्या, काही वेगळं केलेलं नाहीये. म्हणजे इथे तुमच्या काय लक्षात येईल तर या सगळ्यांमधून आपण काय काय म्हणू शकतो ना त्याच्यावरती एकदा नजर टाकूया. सो जी टोटल एनर्जी आहे E इज इक्वल टू, सो जर कॉन्स्टंट आपण बाजूला ठेवतोय तर काय होईल बघा, द टोटल एनर्जी इन SHM इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू, बघा कशा कशावरती अवलंबून आहे असं ते म्हणतात बघा. पहिला द मास ऑफ द पार्टिकल, सो m वर अवलंबून आहे बघा, इथे m म्हटलंय डायरेक्टली प्रपोर्शनल टू. त्यानंतर बघा स्क्वेअर ऑफ द अँप्लिट्यूड, सो ही अँप्लिट्यूड आहे a स्क्वेअर, सो स्क्वेअर ऑफ द अँप्लिट्यूडवर अवलंबून आहे. तिसरी गोष्ट आहे द स्क्वेअर ऑफ द फ्रिक्वेन्सी, फ्रिक्वेन्सी म्हणजे n, बरोबर आहे, याच्यावरती अवलंबून आहे.
चौथी गोष्ट म्हटली द फोर्स कॉन्स्टंट, म्हणजे फोर्स कॉन्स्टंट कुठला, तर तो के आहे बघा, बरोबर ना. तर इथे तुम्हाला तो के थेट दिसत नाहीये, पण हा जो एम इंटू ओमेगा स्क्वेअर जो असणार आहे तो म्हणजे काय आहे, आपल्या भाषेत के होता, बरोबर आहे. म्हणजे त्या फोर्स कॉन्स्टंट वरती सो डायरेक्टली प्रपोर्शनल आपण म्हणू शकतो टू फोर्स कॉन्स्टंट के. आणि जर या इक्वेशनचा जर विचार केला तर आपल्याला असं दिसतं की टी स्क्वेअर हा डिनॉमिनेटर मध्ये येतो, म्हणून इन्व्हर्सली प्रपोर्शनल. इथे बघा, हे लक्षात घ्या, हे सगळे डायरेक्टली प्रपोर्शनल आहेत आणि टाइम जर बघितला तर तो डिनॉमिनेटर मध्ये आहे, म्हणून आपण काय म्हणतो, इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द पिरियड. ओके, टीचा स्क्वेअर आहे हा, लक्षात घ्या, कारण हा ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे म्हणजे टीचा इंडिव्हिज्युअल स्क्वेअरच आहे. सो इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द पिरियड. म्हणजे पुस्तकात जर तुम्ही बघाल तर तिथे ए स्क्वेअर अपॉन टी स्क्वेअर असंच म्हटलंय, त्यामुळे टी स्क्वेअर तुम्हाला क्लिअर कट दिसतो, त्यामुळे ते तुमच्या लगेच लक्षात येऊ शकेल. सो या पद्धतीने आज आपण काय बघितलं, तर टोटल एनर्जी ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन. आणि याच्या ज्या स्पेशल केसेस आहेत, म्हणजे त्या एका विशिष्ट ठिकाणी कायनेटिक एनर्जी किती असेल, पोटेन्शियल एनर्जी किती असेल, तर ते थोडंसं आज होमवर्क म्हणून तुम्हाला देतोय आणि एक छोटंसं गणित त्यानंतर बघणार आहोत होमवर्क म्हणून. तर वळूया आजच्या होमवर्ककडे. बघा, पहिल्या होमवर्कमध्ये काय म्हटलंय, डिस्कस द केसेस फॉर एनर्जीज ॲट मीन अँड एक्स्ट्रीम पोझिशन. पुस्तकात एकूण 4 केसेस डिस्कस केलेल्या आहेत, तर मी तुम्हाला फक्त पहिल्या 2 डिस्कस करायला सांगतोय आणि मग त्याच्यानंतर ड्रॉ द ग्राफ शोईंग व्हेरिएशन ऑफ कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी विथ डिस्प्लेसमेंट इन SHM. ओके, सो हे तुम्हाला करायचं आहे. तर या पद्धतीने तुम्ही करू शकाल. तो जो ग्राफ आहे तो तुम्हाला प्लॉट करायचा आहे. सो काही वेळेला तर बोर्डाच्या परीक्षेमध्ये हा नुसता ग्राफ जो आहे ना, हा 2 मार्काला विचारलेला आहे. नुसती डायग्राम म्हणजे तो ग्राफिकल प्रेझेंटेशन जे असणार आहे कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जीचं, तर ते तुम्हाला बऱ्याचदा बोर्डामध्ये 2 मार्काला विचारलेले, नुसत्या डायग्रामसाठी 2 मार्क्स होते. तर या पद्धतीने तर तुम्ही हे करा. आणि त्यानंतर एक छोटंसं न्यूमेरिकल आहे तेही ट्राय करा. द टोटल एनर्जी ऑफ द पार्टिकल ऑफ मास 500 ग्रॅम परफॉर्मिंग SHM इज 0.5 joule. Find its maximum velocity and period if the amplitude is 5 centimeter. सो मास दिले बघा ग्रॅम मध्ये, पहिल्यांदा ते कन्वर्ट करून घ्या किलोग्रॅम मध्ये, त्यामुळे ग्रॅमचे किलोग्राम कसे करायचे ते बघा. सिंपल आहे, 500 ग्रॅम म्हणजे किती केजी हे तुम्हाला कळतं ना, तर ते लिहा. एकदम सिंपल आहे. आता त्याच्यात पण जर कन्फ्युजन असेल तर अवघड आहे. त्यानंतर एनर्जी जी आहे ती जूलमध्ये दिली आहे, त्यामुळे त्याचा काही प्रॉब्लेम येणार नाही. ॲम्प्लिट्यूड जी आहे ती 5 सेंटीमीटर दिली आहे, ती पुन्हा एकदा मीटरमध्ये कन्व्हर्ट करून घ्या. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे बघा. आणि हे ज्यावेळी तुम्ही कराल त्यावेळेला मग तुमच्याकडे जो फॉर्म्युला तुम्हाला मिळणार आहे त्या फॉर्म्युल्यामध्ये तुम्ही ते सबस्टिट्यूट करा. ओके, फॉर्म्युला तुम्ही कुठला वापरणार तो ठरवा आणि जर गरज पडलीच तर पुस्तकाची मदत घ्या आणि याचं उत्तर शोधून काढा.